माझे होमीज लोक गँगस्टर फोनवरती हाजीर खबीबोनी ओरा माझा झापडीतच बधीर मी गेम करतो पलटी माझ्या हाताखाली वजीर मी मान्या सुरेश सिंचा नेमसे आता मुनीर होणार इल्लीगल कांड बँक अकाउंट. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ आहेत ते रोज येत असतात मित्र. तर मित्र, अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडंसं वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी VPN जर असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं. केल्यानंतर आपल्या बाईकवर आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केलं तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले तर त्यातून तुम्ही कोणत्या किती इमेज काय घेतल्यानंतर त्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत करून घ्या. परत नंतर त्याच्या स्वतःला त्यावर येऊन ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जावं. त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इथे भेटवायला व्हिडिओ दिला तो इथे ॲड करून यायचा. जो काही इथे ॲड असेल तो सर्वात आधी ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला बिटनुसार इमेजेस जे असतील ते आपले इथे स्प्लिट करायचे. तर त्या बिटवरती येऊन ते स्प्लिट करा, परत नंतर बिट 3वरती येऊन ते स्प्लिट करा, परत नंतर इथे बिट 4वरती येऊन स्प्लिट करा. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथे इमेज जे असतील ते इथे स्प्लिट करून घ्या. स्प्लिट वगैरे झाल्यानंतर बिटवाला इथे व्हिडिओ येतो इथे डिलीट करून टाका. त्यानंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला इथे इमेजेस जे असतील तिथे रिप्लेस करून घ्यायचे. तर तुम्हाला आता इमेजेस कसे रिप्लेस करायचे आहे ते तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून इथे तुम्ही इमेजेस जे असतील ते सर्व इथे रिप्लेस करून घ्या. त्यानंतर आपल्याला काही इथं ॲनिमेशन इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या स्वतःच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा. त्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन इथं परत आपल्या इथे पेंडुलम 2 द्यायचा. तर हाच ॲनिमेशन आपल्या इथं रिपीट द्यायचा. तो कुठपर्यंत द्यायचा ते मी तुम्हाला इथे सांगतो. 3 सेकंदापर्यंत इथे देऊन टाका. त्यानंतरच्या परत इथे इमेजवरती जायचं. परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये जायचं. त्यानंतर इथं स्ट्रेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन होतो तो अप्लाय करून टाका. आणि परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं. परत आपल्या इथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये इथे येऊन वे अँप्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन होता अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचं. परत कॉममध्ये येऊन इथं बघा एक 360 जे ते ब्रेकडाऊन अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, मित्र ॲनिमेशन भेटेल, तो अप्लाय करून टाका. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या कॉम्बोमध्ये जाऊन आपल्या इथे डिस्टॉर्ट अँड स्टेज हा जो ॲनिमेशन आहे ते अप्लाय करून टाका. परत नंतरचा जो काही आपला इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला जिथे एक इथे जे ते बघा पिरियड शिप ऑन हा जो इफेक्ट भेटेल तिथे अप्लाय करून टाका. त्यानंतर आपला परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत आपल्याला इथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये देऊन ट्रेंड 4 इथे द्यायचा. परत नंतर आपला जो काही शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं स्लिप अँड स्लाईड जे ते तो हा जो तो मित्र स्लिप अँड स्लाईड 1 हा जो ॲनिमेशन होता इथं अप्लाय कर. तर इथं ॲनिमेशनचं इथं काम वगैरे इथं झालेलं आहे. त्यानंतर जिथं आपल्या इथं बघा मित्र काय करायचं, आपल्या इथं काही इफेक्ट जे असले ते द्यायचे. ते देण्यासाठी आपल्याला सुरुवात लिहून इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन रेटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथे एक तुम्ही बघू शकता मित्र इफेक्ट आहे तिथं Y2K मॅथ क्लास अशा प्रकारचा तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर त्याची जी असेल ती आपली इथं 3 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. तर 3 सेकंदापर्यंत इथं करून घेतल्यानंतर आपल्याला जे ते नंतरच्या इमेजवरती जायचे. परत बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं एक स्प्लिट स्पेक्ट्रल अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल, तो आपल्या कोण ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. परत नंतरच्या इथे इमेजवरती जायचे. परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन इथं स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो आपल्या कोण ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. आणि त्यानंतर इथं ॲडजस्टमध्ये जाऊन याचं वर्टिकल जे ते 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. परत आपल्या एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपला बॉडी इफेक्टमध्ये येऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विसर अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तो आपल्या कोण ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. परत नंतरच्या तिथे आपल्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं न्यूच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथे एक आपल्याला इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो बघा इथं फ्लॅम्बलेट झालं. तर हा जो आपल्याकडून ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन असलेला हा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. परत शेवटच्या इमेजवरती जायचं. परत बॉडी पिकमध्ये येऊन इथं एंजल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंटवर इमेज पुढे करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होतो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा. म्हणजे जो आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्याची तर सुरुवात होऊन झाली मित्र. तर मित्र आपले जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.